नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या घरी हे आखाड तळलाच जात असेल ना? अगदी माझ्या घरी तळला जातो तसाच घरोघरी तळला जातो. तर तुम्ही या जर तिखट पुऱ्या केल्या नसतील तर झटपट रेसिपी बघून घ्या आणि पटकन पुऱ्या करून बघा तुमच्या घरी, कारण बनवायला अगदी सोप्या, खुसखुशीत आणि एकदम टेस्टी लागतात. त्यासाठी तिखट पुऱ्या करूया. त्याच्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे तुम्ही 1 वाटीचं प्रमाण फिक्स करा. तीळ घालायचे आहे. तीळ ही भरपूर प्रमाणात घालायची आहे. तीळ घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते. त्यानंतर धने जिरं पूड घालायची आहे. धने जिरं आणि बडीशेपची पूड ही मी कायम केलेली असते, कारण लागते तशी झटपट वापरता येते. फक्त स्टोअर करताना हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करा, म्हणजे खराब होणार नाही. या पुऱ्या खायला देखील खूप टेस्टी लागतात आणि जास्त दिवस टिकतात. ओवा हातावर छान अशा चोळून घ्यायच्या आहे. हळद घालायचं आहे. आता मी यात घालते आहे हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा. अरे वा, आपल्या पुऱ्यांची चव तर खरी याच्यामुळेच तर येणार आहे. तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यात आपण थोडी चटणी देखील घालूया, म्हणजे पुऱ्यांचा कलर देखील छान येईल. चवीनुसार मीठ. आता तेल घालायचं आहे. हे जोपर्यंत तेल तापतंय तोपर्यंत हे छान सर्व एकदा मिक्स करून घेऊया. म्हणजे आपला जो काही मिरचीचा ठेचा आहे, मीठ आहे, हे सर्व व्यवस्थित मिक्स होईल. पुऱ्यांचा कलर छान येण्यासाठी मी इथे घालते आहे चटणी. चटणी अगदी थोडी घातलेली आहे, कारण ऑलरेडी ठेचा घातला इथे. त्याच्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या जास्त तिखट होऊ शकतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता तेल बरेच तापलेलं आहे. तेल तापलेलं आहे आणि आता तेल मी इथे घालते आहे, म्हणजे मोहन द्यायचे एकंदरीत आपल्याला पुऱ्यांना. आपल्या सर्व पिठाला असं छान दोन्ही हातांनी चोळून असं मोहन द्यायचं आहे. आणि मोहन देताना एकदम सर्व पिठाला व्यवस्थित तेल लागलं पाहिजे असं द्यायचं आहे. तेल मी इथे कोमट केलेलं होतं. तुम्ही देखील थंड तेल घालू नका, कोमट तेलच घाला. आता बऱ्यापैकी आपलं मोहन देऊन झालंय आणि बघू शकता तुम्ही मोहन या प्रकारे द्यायचं आहे, म्हणजे या प्रकारे आपल्या हातामध्ये मूठ बसली पाहिजे, म्हणजे आपलं आता मोहन पूर्ण दिलं गेलेलं आहे. आता पीठ मळायला घ्यायचं आहे. इथे पीठ मळायला घेताना पीठ आपल्याला एकदम पातळ पण नाही घ्यायचं आहे आणि घट्ट पण नाही मळायचं आहे, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी मध्यम ठेवायची आहे. त्या पद्धतीने तुम्ही पीठ मळून घ्या. मैत्रिणींनो, आषाढ किंवा आखाड का तळला जातो याचं सायंटिफिक रिझन कोणाला माहिती आहे का? आषाढ महिन्यात पहिला पाऊस पडतो, त्याच्यामुळे नवीन पाणी आलेलं असतं आणि ह्याच महिन्यात प्रदूषित पाण्यामुळे आजारांचं प्रमाण देखील खूप जास्त पसरलेलं असतं. त्यामुळे ना ह्या काळामध्ये शरीराला वंगण म्हणजेच ऑइलिंग, तेलाची खूप गरज असते. त्याचमुळे दिवसांमध्ये तेलकट आणि गरम पदार्थ हे खाल्ले जातात. या महिन्यामध्ये पचनक्रिया देखील चांगली असते. आपण जे पण खातो ते सर्व काही पचतं. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये आषाढ किंवा आखाड हा तळला जातो. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या भागात वेगवेगळे पदार्थ तळून खाल्ले जातात. तर तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात हे मला कमेंट करून सांगा. आता आपण इथे पुऱ्या बघूया. आता इथे मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ मळून झालेलं आहे. पीठ हे जरा जास्तच घट्ट वाटतं आहे, त्याच्यामुळे मी थोडं पाणी अजून ॲड करून घेते. थोडं सैल करून घ्यायचं आहे पीठ, कारण जास्त पण टाईट असलं तर पुऱ्या लाटायला त्रास होतो आणि जर जास्त पातळ झालं पीठ आपलं सैल झालं तर पुऱ्या खूप तेलकट होतात. त्याच्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ मळायचं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या देखील तेलकट होणार नाही आणि पुऱ्या बनवायला देखील त्रास होणार नाही. तर आता आपलं पीठ एकदम व्यवस्थित मळलं गेलं आहे.
पीठ तर आता मळले गेले इथे, पण आपण थोड्या वेळ तेल लावून 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवणार आहे। तेल लावल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं हे छान पीठ झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते एकदम सॉफ्ट होईल, मुरलं जाईल। त्यानंतर आपण इथे मस्त पुऱ्या लाटायला घेऊया। 10-15 मिनिटानंतर आता आपलं पीठ मस्त मुरलेलं आहे। पुन्हा एकदा मळून घेते त्याला। आता या मुरलेल्या पिठाच्या आपल्याला पुऱ्या करायला घ्यायच्या आहे। पोळपाटावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल आता सर्व पोळपाटाला छान पसरून द्यायचं आहे, म्हणजे पीठ पोळपाट लाटण्याला चिकटणार नाही। आता आपण एवढा मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे, याची मस्त आता पोळी लाटून घ्यायची आहे। मी इथे पिठाचा वापर करत नाहीये। पुन्हा एकदा इथे थोडं तेल लावून घेते आहे। या मधल्या साईडला आपल्याला थोडंसं पीठ लावायचं आहे। पीठ थोडंसं लावायचं म्हणजे अगदी भुरभुरायचं आहे आपल्याला पीठ, फक्त म्हणजे आपल्या ज्या पुऱ्या आहे त्या छान फुगल्या पाहिजे। जसं आपण अगदी पोळी लाटतो त्या प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। ह्या पुऱ्या जराही तेलकट होत नाही, खायला एकदम खुसखुशीत लागतात, खमंग लागतात। आणि आखाडच्या महिन्यात तर अरे वा, पाऊस पडत असताना या गरम गरम पुऱ्या खायची तर मजा काहीतरी वेगळीच असते। लाटताना पण एकदम बारीक पण लाटायचं नाहीये आणि एकदम जाड पण नाही ठेवायचंय। बघू शकता तुम्ही आता पोळी लाटून झालेली आहे। या साच्याच्या मदतीने छान मी आता पुऱ्या अशा कट करून घेणार आहे। तुम्ही तुम्हाला हवा त्या आकाराच्या कापू शकतात। काही जण लांब लांब तर काही जण शंकरपाळ्याच्या आकाराच्या करतात। आता एका साईडला तेल देखील गरम करायला ठेवलेलंच होतं मी। बघा मैत्रिणींनो, बाहेर देखील वातावरण एकदम छान झालेलं आहे। एकदम पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळे ती देखील हिरवागार झालेली आहे, मस्त बहरलेली आहे शेती देखील। तर आता आपण पुन्हा आपल्या रेसिपीकडे येऊया। तर आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण थोड्या थोड्या करून पुऱ्या तळून घेऊया, एक एक दोन दोन करून। अरे वाह, तेल पण छान तापलेलंच आहे। पहिले एक पुरी टाकून बघितली आहे मी की व्यवस्थित तेल तापलंय की नाही, तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे आपलं। मस्त खुसखुशीत पुऱ्या अशा आपण तळून घेणार आहोत। एकदम मस्त झाली आहे पुरी। या प्रकारे आता आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत। मी गॅस हा मीडियम फ्लेमलाच ठेवलेला आहे। एक साइड तळून झाल्यानंतर आपल्याला दुसरी साइड तळायची आहे, म्हणजे व्यवस्थित छान त्या फुगतात आणि आतपर्यंत तळल्या पण जातात। आता जी पुरी आधी टाकली होती ती छान तळली गेलेली आहे, पण तरी तिचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान तळायचे आहे। बघा आपल्या पुऱ्या किती छान खमंग एकदम तळल्या जात आहे आणि बघू शकता त्यांचा कलर तर किती सुंदर आलेला आहे। मैत्रिणींनो, ह्या पुऱ्या इतक्या छान लागतात आणि शिवाय बनवायला तर खूपच सोपे आहे आणि शिवाय आपला आखाड पण तळणं होऊन जातं। आखाड तळताना पहिला नैवेद्य हा देवीला दाखवायचा, त्यानंतरच घरात खा, म्हणजे तुम्हाला आखाड महिन्याचा त्रास देखील होणार नाही। पुरी जर अशी टम्म फुगली जात नसेल तर वरच्या साईडने थोडंसं असं दाबा, म्हणजे पुरी व्यवस्थित छान टम्म फुगली जाईल। ह्या प्रकारे कशी वाटली मग तुम्हाला तिखट पुऱ्यांची रेसिपी आणि त्यासोबत दिलेले छोट्या छोट्या टिप? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। फर्स्ट टाइम जर माझ्या चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। दाखवते मी तुम्हाला, आपली पुरी इतकी छान झालेली आहे, बघू शकतात तुम्ही।
एकदम मस्त खुसखुशीत झालेली आहे। तर ही पुरी मस्तपैकी तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात। ह्या आखाड महिन्यामध्ये तुम्ही देखील या खुसखुशीत पुऱ्यांची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। पुन्हा भेटूया लवकरच। बाय बाय।